विभागाचा आजच पदभार स्वीकारलेला आहे। खरं तर ज्यावेळेस मी थोडं बाहेर परदेश दौऱ्यात असल्यामुळे थोडा पदभार स्वीकारायला मला उशीर झाला। त्यानंतर काही ब्रेकिंग न्यूज दाखवल्या गेल्या की मी नाराज आहे। असं नाराजीचं उलटं या राज्याचं मला कॅबिनेट मंत्रीपद आणि क्रीडा खाता आणि अल्पसंख्याक खात्यासारखं एक चांगले विभाग एक काम करण्याची संधी आमचे मार्गदर्शक अजितदादा पवार साहेबांनी दिलेली आणि एखाद्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक चांगले खेळाडू निर्माण होतील आणि मोठ्या स्पर्धेमध्ये देशांतर्गत स्पर्धेमध्ये राज्याचं काम आहे। मंत्री म्हणून ती माझी पण किंवा या खात्याचा आज पदभार सांभाळताना तुम्हा सर्वांना माहिती असावं की पदभार स्वीकारताना आज मी पहिल्यांदा माझ्याबरोबर पद्मश्री मुरलीधर पेटकर साहेब जे पहिले पॅरालिम्पिक पदक विजेते खेळाडू आहेत, त्याचप्रमाणे श्रीमती दीपाली देशपांडे क्रीडा मार्गदर्शक, त्याचप्रमाणे सचिन खिलारी आणि स्वप्नील कुसाळे ज्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुरस्कार जाहीर झाले ते आज माझा करताना ते हजर होते। देशपांडे ताई तर आपल्याला त्यांची प्रेरणा त्या खेळाडूंचा घेऊन आपण निश्चित प्रकारे आज या विभागाचा मी पदभार स्वीकारलेला घेतली आणि या विभागासाठी काय गोष्टी आज सुरू आहेत, काय करणं गरजेचं आहे आणि या बाबतीमध्ये शासन निर्णय काय घेतले पाहिजे यासाठी आत्ताच मीटिंगमध्ये चर्चा ही निश्चित प्रकारे झालेली आहे आणि आज इथं हा आढावा बैठक आताच संपन्न झालेली आहे। डिपार्टमेंटसाठी तुम्ही काही विशेष डोक्यात तुमच्या आहे काही स्कीम एखादा प्रोजेक्ट जो तुमच्या डोक्यात आहे? म्हणूनच म्हणले की आज आपण तिथं त्याचा आढावा बैठक घेतलेली आहे आणि ज्या गोष्टी खरंच की आज आपण पाहतो, आज आपला देश एवढा मोठा आहे, राज्य एवढं मोठं आहे, यामध्ये अनेक खेळाडू असेल, त्यांना जर कुठंतरी त्यांना वाव दिला, त्यांना कुठंतरी काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर नक्की ते चमक दाखवतील। यासाठी काय करणं गरजेचं आहे ह्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये ते प्रयत्न केले जातील आणि खेळाडूंच्या पाठीशी शासन जे चांगले खेळाडू आहेत त्यासाठी त्यांच्या पाठीमागे शासन उभं राहील। तो आढावा मी आज काय घेतलेला नाही, परंतु निश्चित ही गोष्ट तुम्ही म्हणता ती खरी आहे। काय होतं, आपण निधी वर्ग केल्यानंतर क्रीडा विभागाने त्या भागामध्ये, त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यात काय काम केलेलं आहे हे कदाचित ते तालुका क्रीडा अधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी लेवलपर्यंत माहिती असते। इथं शक्यतो मंत्रालयामध्ये त्याची खरं माहिती असणं गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणता तसं काही ठिकाणी तो निधी खर्च पण होत नाही, जिथं खर्च करायचं त्याच्याऐवजी इतर ठिकाणी खर्च होतो, असं आपण निश्चित प्रकारे आपण बघितलेले। त्या बाबतीत निश्चित प्रकारे काय करता येईल यासाठी खबरदारी आम्ही घेतोय। मागच्या काळात मंत्री असताना एमपीएससीचा विषय खूप लॉंग झाला होता, मुलांचे प्रश्न खूप आहेत त्या, आता युवक कल्याण तुमच्याकडे आहे, त्यात तरी तो थेट विषय नसला तरी त्या संदर्भात काय तुम्ही लक्ष घालणार? नक्की, मला एक आनंद आहे की युवक कल्याण सारखं एक विभाग ते खातं मला मिळालेलं आहे
शेवटी त्या आता कुठंतरी काहीतरी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. मला वाटतं त्या विभागाकडे थोडं लक्ष पूर्वी थोडं कमी होतं. मला वाटतं मोदी साहेबांच्या हस्ते अगोदर मला वाटतं ऑक्टोबरच्या तिथं काहीतरी मला वाटतं तो मला वाटतं युवक मेळावा झाला होता. त्यानंतर नक्की यासाठी आता हे डिपार्टमेंट थोडं जरा हे आहे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून युवक वर्गाने कुठंतरी ह्याची नोंद घेतली पाहिजे. एक चांगलं काम करण्याची खरं तर त्यामध्ये संधी युवकांना एकत्र करून नवीन नवीन तिथं परिसरवाद, नवीन नवीन काय माहिती किंवा त्यांना काय सोयीसुविधा त्यांना हे करून त्या दिल्या पाहिजे. त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये निश्चित प्रकारे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. मुंबईतलं विभागीय क्रीडा संकुल धारावीमध्ये आहे, पण ते राजीव गांधी क्रीडा संकुल ते दुसऱ्याला चालवण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याचे रेट्स खूप वाढले. या संदर्भात स्थानिक आमदारांनी देखील आंदोलन वगैरे केलं. मी ह्याच्या बाबतीमध्ये मी नक्की तुमचा सूचना एकदम योग्य. ह्या बाबतीमध्ये नक्की तुमच्या सूचनेची दखल घेऊन माहिती घेऊन काय योग्य आहे काय अयोग्य आहे या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल. 100 दिवसाचा तुम्ही म्हणता मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. त्यामध्ये आम्ही मला वाटतं 2 विषय मला वाटतं पहिल्यांदा त्यामध्ये त्यात घेतोय. आणि एकच मिनटं, तर ते 100% त्या बाबतीमध्ये आता जे पुरस्कार आपण पाहतो की खरं तर जे खेळाडू राज्यामध्ये देशाच्या लेवलला किंवा चांगले खेळतात, जे आपण पुरस्कार आहे ते गेल्या वर्षी काही तर मला वाटतं पुरस्काराचं शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचं जे झालेलं नाही तर ते त्याचं पुरस्कार झालेले नाहीत. ह्या वर्षी आणि गेल्या वर्षी जे राहिलेले पेंडिंग हे पुरस्कार ते आपण ताबडतोब ते घेतोय. दुसरं जे आपण आता क्रीडा विभागामध्ये किंवा राज्याच्या ह्याच्या देशाच्या जे खेळाडू चांगले खेळतात त्यांच्या आपण सर्वांच्या आता आपण नियुक्त्या दिलेल्या आहेत. तर थेट नियुक्त्याचा शिफारस केलेल्या खेळाडूंना ताबडतोब आपण या 100 दिवसामध्ये थेट नियुक्त्या आपण त्या देतोय. आणि मिशन लक्ष वेध अंतर्गत हाय परफॉर्मन्स सेंटरसुद्धा सुरू करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तो निर्णय आपण जेणेकरून ते घेतोय. पण 100 दिवसामध्ये हे 2 गोष्टी मात्र ताबडतोब होतील की ज्यांची निवड झाली त्यांना नियुक्त्या ताबडतोब देऊन त्यांना कुठंतरी नवीन खेळाडूंना हे करणं. आणि दुसरं जे शिवछत्रपती पुरस्काराचं जे वितरण आहे ते पुरस्काराचं ते ह्या पुढच्या महिन्यामध्ये त्या दोन्ही वर्षाचं मिळून एकत्र घेण्याचा आमचा प्लॅन आहे. संभाजीनगरमध्ये 8-10 दिवसापूर्वी क्रीडा संकुलामध्ये 21 कोटीचा घोटाळा झालाय. क्लार्कने पैसे सगळे काढले होते बनावट माध्यमातून. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि या संदर्भात तुम्ही काय आता बघितलं आहे का? नाही ह्या बाबतीत नाही त्यात राजकीय वगैरे कुठली गोष्ट नाही आहे. एक कंत्राटी कामगार आणि त्यामध्ये बँकेचा पण थोडा दोष आहे. तर मेल वगैरे त्याच्यामध्ये थोडंफार ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे ठीक आहे, त्यात आमच्यासुद्धा अधिकाऱ्यांचा दोष आहे. 2 जरी चार्ज असले तर त्यांनीसुद्धा थोडं कुठंतरी ह्या गोष्टी चेक करणं गरजेचं होतं. आणि थोडं करून त्यातमध्ये 100% झालेलं आहे. साधारणतः 21-22 कोटीचा तो गैरव्यवहार आहे. त्यामध्ये 18 कोटी रुपयाचं साधारणतः 18 राहिलेलं आहे. 4 कोटीच्या बाबतीमध्ये थोडं अजून हे राहिलं. 18 कोटी त्याची सगळी मालमत्ता वगैरे सगळं त्याचं मूल्य हे तेवढं झालेलं आहे. परंतु झालेली गोष्ट हे चुकीची आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मी आता सेक्रेटरी कमिशनर या बाबतीमध्ये काय करणं गरजेचं आहे यासाठी हे असं कुठं बऱ्याच ठिकाणी हे असं आता हे दिसलं. पण काही ठिकाणी तुम्ही मग अशी त्यांनी सांगितलं तालुका लेवलला जिल्हा लेवलला अशा अनेक ठिकाणी काय अशा गोष्टी थोडं लिकेज आहेत, कोणी असं हे करतं. त्यामुळं या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी एक समिती कमिशनरच्या माध्यमातून आपण त्यांना आपण तिथं नेमतोय आणि त्या समितीचा एक अहवाल शिकवणं या बाबतीत अशा गोष्टी परत भविष्यामध्ये होऊ नयेत. ठीक आहे, आज आपल्याला ते 22 कोटीचं 18 कोटी बँकेचं चूक आहे, कुणाची चूक म्हणण्यापेक्षा असं होऊ नये यासाठी आम्ही त्याप्रमाणे एक समितीने हे केलेली आहे घेण्याचा निर्णय. तुमच्याकडे दुसरा मायनॉरिटीचा पण तुमच्याकडे भार आहे. तर वक्फच्या संदर्भामध्ये तुम्ही अलायन्स सरकार असल्यामुळे भाजपची भूमिका आणि तुमच्या पक्षाची भूमिका या थोड्या भिन्न आहेत. तर त्याचा काही राजकीय वादाचा नाही असं आमच्या
महायुतीचं असं वेगळं कोणाचं नाही आहे. शेवटी युतीचं काम आमचं एकच हे आहे की जरी वक हे असलं तरी मी अजून आता उद्या मी तो आढावा घेणार आहे, पण असं कुठल्याही प्रकारचं असं शेवटी महाराष्ट्रातला कुठलाही हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या आम्ही हे सरकार आम्ही सगळेजण भाई आहोत. आमच्या सगळ्यांचं रक्त लाल आहे ह्याच्याप्रमाणेच आमचं काम सगळ्यांचं चालणार आहे. असं अजिबात इथं कुठं भेदभाव नाही आहे, कुठल्या पक्षाचा नाही आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन फक्त कुणीच या बाबतीमध्ये जे योग्य आहे जे चुकीचं असेल त्याला आम्ही चूक म्हणणार, जे योग्य आहे तिथं आम्ही सगळ्यांनाच सहकार्य आमची सगळ्यांची महायुतीच्या सरकारची सगळ्यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे. दोन्ही पवार एकत्र येणार अशा चर्चा होत्या. त्यावर आज शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की हे सर्व निरर्थक आहे, आम्ही एनडीएत जाणार नाही. आता पवारसाहेब खूप मोठे नेते, त्या नेत्यांच्या ह्याच्यावरती मी हे करणं म्हणजे एवढा मी मोठा नाही आहे. त्यामुळं या बाबतीमध्ये आपण वरिष्ठांशी जर बोललं तर बरं होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.